नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, कालच तुमचा बोर्डाचा निकाल लागला। बऱ्याच विद्यार्थ्यांचा चांगला निकाल आला, बऱ्याच विद्यार्थ्यांचा चांगला नाही आला निकाल। ठीक आहे, मग आता काय आपल्याला रडत बसायचंय का बाळांनो? फक्त बोर्डाचे मार्क तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया क्रॉस होण्यासाठी लागतात, पुढे कुठेही तुमचे बोर्डाचे मार्क विचारले जात नाही। ठीक आहे, ऍडमिशन तुमचे बोर्डाच्या मार्कांनी नाही होत। ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल। ठीक आहे, म्हणून काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही। जर कमी आले असतील, जास्त आले असतील, कॉंग्रॅच्युलेशन, चांगली गोष्ट आहे। ठीक आहे, आता बोर्डाचा निकाल आला ना, आता सगळे पॅरेंट्स आणि सगळे विद्यार्थी एक आतुरतेने वाट बघताय एमएसटी सीईटीच्या आन्सर कीची, एमएसटी सीईटीच्या निकालाची, एमएसटी सीईटीच्या मेरिट लिस्टची, कारण तिथूनच तुमचं ऍडमिशन होणार आहे बेसिकली, है ना। तर आता या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहेत की तुमची आन्सर की केव्हा येणार आहे, तुमचा निकाल केव्हा लागणार आहे, मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे, सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सगळे प्रूफ्स दाखवेल। ठीक आहे, अपडेट आलेली ती अपडेट दाखवेल, परंतु व्हिडिओला पूर्ण बघा। ठीक आहे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबर पिक करत असतो, त्याला 59 रुपीज अमेझॉन व्हाउचर जातं। ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा विनर जयदीप अवॉर्ड होता, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता। ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा। सगळे कॅप राउंड्स, काउन्सिलिंगच्या संबंधित सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीच येतील, तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलू शकता। तर व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा। चला बघूया, आता तुमच्या सगळ्या परीक्षा संपल्या आहेत। ठीक आहे, एमएसटी सीईटीच्या सगळ्या शिफ्ट आता तुमच्या संपल्या आहेत। ठीक आहे, आता तुमची आन्सर की येईल। आता एकच स्टेप असते ती म्हणजे आन्सर की, याच्यामध्ये तुमची कोणतीही दुसरी स्टेप येणार नाही। ठीक आहे ना, डॉक्युमेंटेशन ना काही, आता तुमची आन्सर की येईल। आन्सर की मध्ये काय येतं रे बाळांनो? आन्सर की मध्ये दोन गोष्टी येतात, तुमचे करेक्ट आन्सर्स आणि तुमचे रॉंग आन्सर्स। फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 1 आहे तुमचा। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 चे सपोज 4 ऑप्शन्स आहेत, ए बी सी डी। ठीक आहे, तुम्ही सपोज मार्क केलं बी ऑप्शन। ठीक आहे, आणि त्याचं करेक्ट ऑप्शन होतं सी। ठीक आहे, तर तुम्हाला फक्त इथं लिहून येतं यू मार्क सी बट करेक्ट आन्सर बी। ठीक आहे, तुम्हाला टोटल कोर्स स्कोर काउंट करून येतो का नाही, पण तुम्हाला हे कन्सिडर करायचं की हे माझं चुकलंय, इथं 0 मार्क्स मला भेटतील। असे तुम्हाला पूर्ण आन्सर की बघायची, तुमचे मॅन्युअली तुम्हाला काउंट करायचे असतात। ठीक आहे, तुमचे किती मार्क आले, गोष्ट समजते? ठीक आहे, बेसिक गोष्ट आहे। आता ज्या आन्सर की मध्ये जर तुम्हाला वाटतंय की या ऑप्शनचं, या क्वेश्चनचं आन्सर सीच आहे, सॉरी बीच आहे, जे मी मार्क केलं होतं तेच आन्सर आहे। ठीक आहे, मग तुम्ही काय करायचं, ऑब्जेक्शन रेज करायचं। जर तुम्हाला वाटतंय की मी जे मार्क केलं होतं तेच बरोबर आहे, तर तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करावे लागेल। ऑब्जेक्शन रेज करायची काही फीज असते, ती फीज तुम्हाला द्यावी लागते, अराउंड 1000 रुपीज असते बाळांनो। ठीक आहे, जर तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचंय तर। ठीक आहे, पण या आन्सर की मध्ये पण बरेचसे बोनस मार्क्स बी तुम्हाला भेटतात। ठीक आहे, जर सीईटी सेल कडनंच चुकी झालेली आहे की आता बघा 26 एप्रिलच्या शिफ्टमध्ये पण 3 प्रश्नांचे ऑप्शन सेम होते। ठीक आहे, मग इथं काय करेल सीईटी सेल, स्वतः बोनस मार्क्स देईल। ठीक आहे, जर नाही दिले तर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागेल, पण असं नाही होणार, सीईटी सेल तुम्हाला बोनस मार्क्स देईल बाळांनो। ठीक आहे, आता पण एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, फक्त आता तुमचं 50% काम झालंय। ठीक आहे, 50% काम अजूनही बाकी आहे। व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवणं, व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणं। जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तरच तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार। ठीक आहे, लास्ट इयर असं खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते। ठीक आहे, तरी ते महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय। एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली। आणि असेही खूप विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल त्यांनी पाडले होते, पण तरी आज ते 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। एकच गोष्ट स्वतःहून मनमर्जीने करायला गेले, कॉलेज लिस्ट चुकीची बनवली, आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। तर बेस्ट कॉलेज लिस्ट इज इक्वल टू बेस्ट कॉलेज। ठीक आहे, तर ती कॉलेज लिस्ट व्यवस्थित काउन्सिलर कडून तुम्हाला बनवून घ्यायची आहे। तुमची कॅटेगरी काउन्सिलर विचारेल तुम्हाला किती पर्सेंटाईल आले, तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये ऍडमिशन घ्यायचे, कोणत्या सिटीमध्ये घ्यायचे, सगळ्या रिक्वायरमेंट समजून तुमची कॉलेज लिस्ट बनेल। आणि मी गॅरंटी देतो बाळांनो, तुमचे कमी पर्सेंटाईल जरी आले तर कमी पर्सेंटाईलच्या अनुसार जे बेस्ट कॉलेज असेल महाराष्ट्राचं ते तुम्हाला भेटेल। ही गोष्ट, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, जर तुमचे चांगले पर्सेंटाईल आले बाळांनो किंवा वाईट पर्सेंटाईल आले, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली ना, मी गॅरंटी देतो 100% तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार। कॉलेज लिस्ट तुमचा 50% गेम असतो, या गोष्टीला समजा। ठीक आहे, तुमच्या ऑप्शन फॉर्म फिलिंग, स्पॉट राऊंड, भरपूर गोष्टी येणार आहेत बाळांनो। प्रत्येक ठिकाणी अपॉर्च्युनिटी असतात, त्या अपॉर्च्युनिटीला तुम्हाला ग्रॅब करायचंय। ठीक आहे, ते काउन्सिलर व्यवस्थित तुम्हाला प्रत्येक स्टेपला गाईड करतील, तुमच्या कॉलेज लिस्ट पण तेच बनवतील। ठीक आहे, महाराष्ट्राची बेस्ट काउन्सिलिंग बॅच लॉन्च केलेली आहे। ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंग। ठीक आहे, अशी म्हणजे तुम्हाला भरपूर काउन्सिलिंग बॅचेस भेटतील युट्यूबवरती। ठीक आहे, पण पर्सनल काउन्सिलर अलॉट झाला पाहिजे तुम्हाला। ठीक आहे, तर हे सगळे फीचर्स आहेत, तुम्ही एकदा बघू शकता। ठीक आहे, काही डाऊट असला मला व्हॉट्सअपला विचारा, व्हॉट्सअपचा नंबरही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे, इथं पण तुम्हाला दिसेल। पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट होईल, तो तुमच्या सोबत असेल। ठीक आहे, प्रत्येक क्षणी तुम्हाला काही डाऊट असतात त्याला तुम्ही विचारू शकता कॉल व्हॉट्सअपवरती। ठीक आहे, हे आपले टॉप टार्गेट कॉलेजेस असतात इंजिनिअरिंगचे। ठीक आहे, सीओपी विजिटिया, वालचंद पीएचडी, व्हीआयटी, सोमॅट, सांगवी, थाडोमल, हे टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत। टॉप फार्मसी कॉलेजेस जसं तुमचं आयसीटी झालं, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी झालं, हे टॉप आपले टार्गेट कॉलेजेस असतात। ठीक आहे, नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता। तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू। इथं चूक झाली, तुमचं पूर्ण 4 वर्षाची वाट लागेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, इथं व्यवस्थित करा। वाटल्यास तुमच्या घरात कोणी शिक्षित असेल ना खूप जास्त, त्याच्याकडून करून घ्या सगळ्या गोष्टी, पण व्यवस्थित करा। ठीक आहे, आता बघा आन्सर की बद्दल जर बोलायला झालं बाळांनो,
एक्झाम तुमची 2024च्या डाटानुसार मी तुम्हाला थोड्या गोष्टी सांगतो, त्यानंतर मी तुम्हाला न्यूज आर्टिकल पण दाखवतो. 2024 मध्ये बाळांनो एक्झाम तुमची संपली होती अराउंड 16 मेला, 16 मे 2024ला. ठीक आहे. आणि त्याची आन्सर की आली होती बाळांनो 24 मे 2024ला. आता तुम्ही म्हणणार यावेळी पण 8 दिवस लागतील का? नाही, यावेळी 8 दिवस नाही लागणार. कारण आता या वर्षी बघा तुमचा पेपर किती तारखेला संपलाय? 5 मेला. ठीक आहे. पण तुमची आन्सर की येईल बाळांनो 10 ते 11 मेला तुमची आन्सर की येऊन लागेल. का रे बाळांनो? कारण आन्सर की ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे बाळांनो. आन्सर की जी असते ती ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. कारण 19 ते 27 एप्रिल पर्यंत आन्सर की ऑलरेडी प्रिपेअर्ड होती जेव्हा तुमचा पेपर संपला लगेच, कारण कम्प्युटर बेस आहे, लगेच आन्सर की तुमची प्रिपेअर होऊन जाते. पण हे 5 मे पर्यंत तुमचा जो री एक्झामचा पेपर लांबलाय त्यामुळे तुमचे 4-5 दिवसातच तुमची आन्सर की यायला एक्सपेक्टेड आहे. 10 ते 11 जूनला तुमची आन्सर की येऊनच लागेल. गोष्ट समजते? ठीक आहे. जर काही टेक्निकल इश्यू नाही झाला तर, टेक्निकल इश्यू झाला तर अजूनही लागू शकतं. ठीक आहे. आता रिझल्ट बद्दल बोलायचं झालं बरोबर, आन्सर की बद्दल समजलं तुम्हाला. आता रिझल्ट बद्दल जर बोलायचं झालं तर 2024 मध्ये तुमचा आन्सर की आली होती तुमची अराउंड 24 मेला, है ना, 24 मे 2024ला. आणि तुमचा जो रिझल्ट होता बाळांनो तो अराउंड 20 जूनला आला होता. ठीक आहे. म्हणजे किती दिवस घेतले होते बाळांनो? 20 ते 25 दिवस घेतले होते त्यांनी. ठीक आहे. तसंच 2025 मध्ये जर तुमची 10 मेला आन्सर की येऊन गेली, 10 मे 2024ला, तर तुम्ही एक्सपेक्ट करून चला फर्स्ट वीक ऑफ जून मध्ये तुमचा रिझल्ट लागून जाईल. फर्स्ट वीक ऑफ जून मध्ये तुमचा परफेक्ट रिझल्ट लागून जाईल. पण या रिझल्ट मध्ये काय असतं बाळांनो माहितीये? फक्त तुम्हाला स्कोर कार्ड दिसतं. स्कोर कार्ड म्हणजे तुमचे पर्सेंटाइल दिसतात बाळांनो, है ना. या रिझल्ट मध्ये तुमची रँक दिसते का? नाही, रँक दिसत नाही. पण जर पर्सेंटाइल आपल्याला समजले तर कॉलेज लिस्ट तुमचे काउन्सिलर बनवून देतात. ठीक आहे. तर तुमची आता रँक नंतर समजते. रँक म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये तुमची समजते. आता मेरिट लिस्ट केव्हा आली होती बाळांनो? ती परत अजून 15 दिवस गेली. ठीक आहे. जर तुमचा रिझल्ट 20 जूनला आला होता तर तुमची 5 जुलैपर्यंत तुमची मेरिट लिस्ट येते बाळांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची रँक समजते. आता या वर्षी कितीला येईल? आता समजा तुमचा 5 जून पर्यंत जर रिझल्ट लागला तर तुम्ही समजून चाला की तुमचं 20 जून पर्यंत तुमची रँक लिस्ट येऊन लागेल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला प्रूफही दाखवू इच्छितो. ठीक आहे. इथं बघा सीईटी सेलने जे टाइम्स ऑफ इंडियाने जे पब्लिश केले त्यानुसार बघूया. ठीक आहे. आजच ही एका विद्यार्थ्याने मला शेअर केलं. MST CET 2025 अपडेट आन्सर की रिझल्ट अँड मेरिट लिस्ट टाइमलाइन. ठीक आहे. इथं काय म्हटलंय? द महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट हॅज रिलीज्ड अँड अपडेट ऑन द MST CET 2025 शेड्यूल. हिअर आर द डेट्स टू कीप इन माइंड. इथं काही डेट्स दिलेल्या आहेत. आन्सर की रिलीज 10 मे. कितीला बाळांनो? मे 10 ला त्यांनी पण एक्सपेक्ट केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची फर्स्ट वीक ऑफ जून मध्ये म्हणजे तुम्ही 5 जूनला कन्सिडर करून चाला. 5 जूनला तुमचा काय लागेल? रिझल्ट लागेल बाळांनो. ठीक आहे. सीईटीचा रिझल्ट टाइम घेतो. कारण आन्सर की नंतर तुमचे ऑब्जेक्शन पण तुम्ही रेज करणार, है ना. ऑब्जेक्शन रेज करणार त्याच्यातच खूप टाइम लागून जातो. एक आठवडा तो त्याच्यातच जातो. ठीक आहे. तर तुमचा रिझल्ट लागेल 5 जूनला आणि 20 जूनला तुमची मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय? कॅन्डिडेट कॅन चेक देअर ऑफिशियल वेबसाईट. ठीक आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला पाठवून दिली. इथं अनअवेलेबल म्हटली आहे त्यांनी. फॉर द अपडेट्स ऑन द 2020 MST CET 2025 शेड्यूल अँड रिझल्ट इट्स इसेन्शियल टू ट्रॅक दिस डेट्स फॉर द ऍडमिशन पर्पज. ठीक आहे. ऍडमिशन पर्पज साठी या सगळ्या डेट्स तुम्हाला ट्रॅक कराव्या लागतील. स्टे ट्यून फॉर द अनाउन्समेंट. ठीक आहे. आता फर्दर जे पण अनाउन्समेंट होतील ते तर इथं या न्यूज आर्टिकलमध्ये येतीलच, पण मी पण तुम्हाला सांगेल. ही गोष्ट समजली बाळांनो? पूर्ण टाइमलाईन तुम्हाला समजली, है ना. बेसिक सगळ्या गोष्टींचे प्रूफ्स पण मी तुम्हाला दाखवलं. पण आता चूक नका करू बाळांनो. जेवढे पर्सेंटेज आले असतील बोर्डाचे ऍक्सेप्ट करा. काही इम्प्रूव्हमेंट वगैरे द्यायची गरज नाही. जर तुम्हाला JEE बिटसॅट मध्ये जर नसेल जायचं, MST CET साठी 50-60% बी असतील तरी चालेल, काही गरज नाही तुम्हाला, है ना. लक्षात घ्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर झाला पाहिजे. नसेल झाला इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्या. ठीक आहे. पण झाला असेल तर ठीक आहे, काही गरज नाही. आता पुढचा फोकस करा ना. जे 50% काम बाकी आहे. अरे बाळांनो 350 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. किती? 350 पैकी मी तुम्हाला 50 कॉलेजेसचा डाटा विचारला तरी तुम्हाला तो माहित नसेल. म्हणूनच यासाठी मी तुम्हाला जी पर्सनल काउन्सिलरची बॅच लॉन्च केलेली आहे तिथं तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवून भेटेल. ठीक आहे. रिजनल कॉलेज लिस्ट, सगळ्या प्रकारच्या कॉलेज लिस्ट वगैरे सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. कोणत्याही कॉलेजबद्दल डाऊट असला काउन्सिलरला विचारा. काहीही घाबरायची गरज नाही. ठीक आहे. पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट केलेला आहे. पर्सेंटाइल चांगले येऊ वाईट येऊ. ठीक आहे. कॉलेज लिस्ट आता व्यवस्थित बनवायची, कारण आपल्या हातात तेवढीच गोष्ट उरलेली आहे आणि तेवढी गोष्ट व्यवस्थित करून आपल्याला एक बेस्ट कॉलेज काढायचंय. ठीक आहे.
नक्कीच या मिशनमध्ये जॉईन व्हा. मॅक्झिमम पॅरेंट्सला मी रिक्वेस्ट करतो, पॅरेंटचे कॉल मी दिवसभर कॉल्सवरती पॅरेंटचा, ठीक आहे. फक्त हे 10 मिनिटं काढले व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मला, ठीक आहे. नक्की मला व्हॉट्सअपवरती कळवा, काही जरी अडचण असेल तुम्हाला. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, ठीक आहे. लवकरात लवकर आपण पुढच्या अपडेट्स पण जाणून घेऊया, ठीक आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कट ऑफ बद्दल सांगणार आहे, ठीक आहे. त्याआधी तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे पर्सेंटेज नक्की कॉमेंट करा, ठीक आहे. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.